जय बाबा, अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा, डोंगरे भाऊ बरे आहे का तब्येत? जय बाबा जय बाबा। जय ऑपरेशन झालेलं आहे पोटाचं. हो हो, आणि काय नाही, व्यवस्थित आहे. टाकी निघालेली आहे, आता आराम करतो. हो, काळजी घ्याल. हो, जय बाबा. जय बाबा. ईश्वर वचन हे आपण गॉड स्पीक्सचं मराठी भाषांतर वाचतोय आणि त्याच्यात चेतनेची उत्क्रांती हे प्रकरण आपलं चालू आहे. तर गेल्या वेळेला पूर्णत्व काय आहे हे आपण बघितलं होतं आणि हाल आणि मुकाम या काय अवस्था आहेत हे बघितलं होतं. पूर्णत्वावरची टीप पण बघितली होती. आता आज आपण पुढे पेज नंबर 226 वर आहोत. ईश्वर काय आहे, नक्की ईश्वर म्हणजे काय, हे सगळं बाबांनी स्वतःच्या, कारण इथपर्यंतच्या प्रवासामध्ये चेतनेची उत्क्रांतीमध्ये अमर्याद चेतना मर्यादित झाल्यापासून तीच पुन्हा अमर्याद होण्यापर्यंतचा पूर्णत्वापर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण बघितला. या प्रकरणात बाबांनी हा पूर्ण प्रवास दाखवला. त्या विविध स्टेजेस मध्ये चेतनेची उत्क्रांती कशी कशी होते ते. आता ईश्वर म्हणजे काय हे बाबा इथे सांगतायत. ईश्वर म्हणजेच अस्तित्व, शाश्वत, अपरिमित व चराचराला व्यापणारे सर्वव्यापी आहे. म्हणजे काय की सर्वत्र ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे काय, अस्तित्व म्हणजे ईश्वर. त्या अस्तित्वाचं नाव दिलं ईश्वर. तो अमर्याद आहे, अनंत असं शाश्वत आहे. तो कधीही नष्ट पावत नाही, नश्वर नाही, शाश्वत आहे. आणि तो संपूर्ण चराचराला, चर अचर म्हणजे काय, लिव्हिंग बीइंग्स आणि थिंग्स म्हणजे दगड धातू वगैरे ह्या सगळ्याला व्यापून असा तो ईश्वर आहे. सर्वव्यापी आहे. मागच्या वेळेस आपण हेही बघितलं होतं की तो सर्वव्यापी आहे म्हणून त्याच्यापासून काहीही लपून राहत नाही. त्याच्यापासून काहीही लपून राहत नाही म्हणजेच तो सर्वज्ञ आहे. तो सर्वज्ञ असेल म्हणजेच सर्वज्ञ आहे म्हणून तो सर्व शक्तिमान आहे, आणि सर्व शक्तिमान आहे म्हणून तो सदा आनंदी आहे. असं सगळं आपण ती चेन त्यावेळेला समजून घेतली होती बाबांनी दिलेली. पण हा एक पॅरेग्राफ मुद्दाम रिपीट करते, कारण ईश्वर काय आहे हे पुढे बाबांनी ह्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि खूप सुंदर आहे, महत्वाचं आहे. आता बाबा सांगतात, ज्या अर्थी ईश्वर शाश्वत रीतीने अपरिमित अस्तित्व आहे, अमर्याद अस्तित्व आहे, त्या अर्थी अपरिमितपणे शाश्वतरित्या अस्तित्वात असणाऱ्या ईश्वराच्या अपरिमित संख्येने ईश्वरावस्था आहे. जर ईश्वर एकच आहे आणि सतत अस्तित्वात आहे, कायम अस्तित्वात आहे, जर तो कायम अस्तित्वात आहे, अमर्याद आहे, शाश्वत रीतीने अस्तित्वात आहे, त्या अर्थी हे असंख्य रूप जे दिसतात ती ईश्वराची रूप आहेत. म्हणजेच संख्येनी सुद्धा एकोहम बहुअस्याम, तर संख्येनी सुद्धा ईश्वराच्या अनेक अवस्था आहेत, किंवा ईश्वर अमर्याद संख्येनी ईश्वराच्या अवस्था आहेत. परंतु मूलतः ईश्वराच्या दोन अवस्था आहेत. ईश्वराच्या खऱ्या अवस्था दोनच, मूळ अवस्था. त्या कोणत्या, एक म्हणजे मूळ अवस्था आणि दुसरी म्हणजे अंतिम अवस्था. आता इथे मूळ अवस्था म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बियॉन्ड गॉड स्टेट, परात्पर परब्रह्म स्थिती. आता अंतिम अवस्था का म्हटलं, कारण परात्पर परब्रह्म स्थितीमध्ये ईश्वराला अस्तित्व आहे पण चेतना नाही. ईश्वर आहे पण त्याला माहित नाही की मी ईश्वर आहे. मग जेव्हा तो माहित नाही मी कोण आहे म्हणून शोधायला निघेला, नेणिवेतला आत्मा, परमेश्वराचा नेणिवेतला आत्मा स्वतःला जाणण्यासाठी जेव्हा निघतो तेव्हा तो त्या चेतनेचा प्रवास सुरू होतो. आणि हा सगळा चेतनेची उत्क्रांती, आंतरवर्ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून चेतना विकसित होऊन प्रगल्भ झाल्यानंतर
चेतनतः म्हणजे जाणीवपूर्वक भान असलेल्या अवस्थेत समजून उमजून त्याने जेव्हा स्वतःला समजलं, कोहमचं उत्तर जेव्हा सोहम मिळालं, तो सोहम मिळालेला जो ईश्वर, ती ईश्वराची अंतिम अवस्था म्हणजे एक परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वर म्हणजे मूळ अवस्था. आता तो मूळ अवस्थेतला ईश्वर आणि हा अंतिम अवस्थेतला ईश्वर किंवा त्याला आपण परब्रह्म म्हणतो किंवा त्याला आपण परमात्मा म्हणतो, हे काही दोन्ही वेगळे ईश्वर नाहीत. त्याच एकाच ईश्वराच्या या दोन अवस्था आहेत. एक म्हणजे मूळ अवस्था, परात्पर परब्रह्म अवस्था, बियॉन्ड गॉड स्टेट, आणि दुसरी म्हणजे परब्रह्म अवस्था किंवा ईश्वर अवस्था, की जिथे त्रिगुणांचा त्याच्या त्रिगुणात्मक पैलूंचा त्रिगुणांचा तो जाणीवपूर्वक अनुभव उपयोग करतो. तो म्हणजे त्याला माहित आहे की मी ईश्वर आहे, ही त्याची अंतिम अवस्था. हे खूप महत्वाचं आणि खूप सुंदर आहे की एकच ईश्वर आहे, अमर्याद आहे, पण त्याच्या अवस्था खऱ्या दोनच अवस्था. असं जर बघितलं की सृष्टीतलं प्रत्येक रूप हे ईश्वराचं रूप आहे. मग एवढ्या सगळ्या ज्या योनी आहेत, पाषाण योनीपासून मनुष्य योनीपर्यंत, आणि प्रत्येक योनीच्या असंख्य स्पेसीज आहेत, नमुने आहेत. कीटक म्हटलं तर अनेक लाखो करोडो प्रकाराचे कीटक आहेत. वनस्पती म्हटलं तर करोडो प्रकारच्या वनस्पती आहेत. म्हणजे ही सगळी ईश्वराचीच रूप आहेत. म्हणजे संख्येने तो अनेक आहे. तरीही मूळ त्याची खरी जर बघितलं तर ईश्वराच्या दोन अवस्था आहेत, एक मूळ अवस्था आणि एक अंतिम अवस्था. पुढे बाबा सांगतात, मूळ अवस्था ईश्वराची परात्पर परब्रह्म अवस्था आहे, जेथे शाश्वतरित्या ईश्वर आहे व चेतना नाही. अंतिम अवस्था ही ईश्वराची परब्रह्म अवस्था आहे, जेथे परात्पर परब्रह्म अवस्थेच्या ईश्वराची ईश्वर आहे अवस्थेची चेतना शाश्वत रीतीने आहे. पहिली अवस्था परात्पर परब्रह्म, पण तिथे चेतना नाही. पण तो परात्पर परब्रह्म आहे याची चेतना ज्या अवस्थेत असते ती परब्रह्म अवस्था, की जिथे ईश्वर आहे ह्या अवस्थेची अनंत कालपर्यंतची शाश्वत चेतना असते, किंवा परात्पर परब्रह्म अवस्थेची चेतना असलेली अवस्था म्हणजे परब्रह्म अवस्था. तेच अस्तित्व ईश्वर म्हणून कायमचे व्यापक होते. मग ते ईश्वराच्या परात्पर परब्रह्म अवस्थेचे असो किंवा ईश्वराच्या परब्रह्म अवस्थेचे असो, ईश्वर म्हणजे अस्तित्व. मग तो मूळ अवस्थेतला ईश्वराची अवस्था असो किंवा परब्रह्म अवस्थेतील ईश्वर असो, अस्तित्व तेच आहे. ते कसं आहे? कायमचं आहे, व्यापक आहे. फरक दोन्ही अवस्थेमध्ये फरक काय आहे? तोच ईश्वर आहे, वेगळा नाही. परात्पर परब्रह्म अवस्थेतील ईश्वर, अरे परब्रह्म अवस्थेतील ईश्वर, हे दोन्ही पण एकच आहे, दोन नव्हे. मग इथे फरक काय आहे? फक्त चेतनेचा फरक आहे. फरक केवळ एक चेतनेचा आहे. परात्पर परब्रह्म किंवा बियॉन्ड गॉड स्टेट किंवा मूळ जी ईश्वराची खरी मूळ अवस्था आहे, बियॉन्ड गॉड स्टेट, अस्तित्व आहे पण चेतना नाही. तिथे त्याला चेतना नाही. आणि पूर्ण परब्रह्म अवस्था जी आहे किंवा ईश्वराची अंतिम अवस्था किंवा परब्रह्म अवस्था आहे, तिथे चेतना आहे, संपूर्ण दैवी चेतना तिथे आहे. ईश्वराच्या परब्रह्म अवस्थेत म्हणजेच ईश्वराची अंतिम अवस्था किंवा अवस्था 2, अस्तित्व स्वतः जाणीवपूर्वक अनुभवते की ते ईश्वर आहेची परात्पर परब्रह्म अवस्था म्हणून शाश्वतरित्या अस्तित्वात आहे. किती छान. इथे ही अवस्था कशी आहे? परब्रह्म अवस्थेत नक्की त्याला कसं वाटतं? परब्रह्म अवस्थेत म्हणजेच ईश्वराच्या अंतिम अवस्थेत, म्हणजेच जिथे अस्तित्व
आहे आणि चेतना आहे, तिथे ते अनुभवत. काय अनुभवत? की ईश्वराची परात्पर परब्रह्म अवस्था शाश्वतपणे अस्तित्वात आहे, मूळ अवस्था आहे. त्याचं अस्तित्व जिथे जाणवतं ती ईश्वराची अंतिम अवस्था किंवा परब्रह्म अवस्था. म्हणून बाबा पुढे सांगतात, दिव्य लक्ष हे आहे की मी ईश्वर आहे अवस्थेचा अनुभव घेणे. अंतिम लक्ष काय आहे? मी ईश्वर आहे या अवस्थेचा अनुभव घेणे, म्हणजेच फनाफिलाचा अनुभव घेणे, म्हणजेच 7व्या भूमिकेतील दुसऱ्या अवस्थेचा अनुभव घेणे, म्हणजेच ईश्वरी साक्षात्कार किंवा गॉड रिअलायझेशन. बाबांनी हेही सांगितलंय की गॉड रिअलायझेशन किंवा ईश्वरी साक्षात्कार हे जरी पूर्णत्व नसलं तरी ते अंतिम उद्दिष्ट तेच आहे, कारण तीच ईश्वराची अंतिम अवस्था आहे. म्हणजे तिथे जाणीवपूर्वक तो अनुभवतो मी ईश्वर आहे. ही जाणीव तिथे असते, ही चेतना तिथे असते, आणि म्हणून तेच अंतिम उद्दिष्ट आहे किंवा दिव्य लक्ष आहे. जिथे अस्तित्व, आता ही अवस्था म्हणजे काय आहे? जिथे अस्तित्व स्वतःला जाणीवपूर्वक अनुभवतं की जे ईश्वर आहे अवस्थेची परात्पर परब्रह्म अवस्था म्हणून शाश्वतरित्या अस्तित्वात आहे. किती सुंदर आहे. म्हणजे बियॉन्ड गॉड स्टेट आणि ईश्वर हे काय दोन वेगळे नाही. इथे ईश्वर म्हणजेच अस्तित्व. अस्तित्वाला नाव आपण ईश्वर दिलं. ते अस्तित्व ह्याची जाणीव त्याला होते की बियॉन्ड गॉड स्टेट ही जी अवस्था आहे ती कायम अनंत काळपर्यंत अस्तित्वात आहे, शाश्वतरित्या अस्तित्वात आहे. त्या बियॉन्ड गॉड स्टेटचं अस्तित्वाची चेतना जिथे जाणवते ती परब्रह्म अवस्था. तो हे सत्य आहे व या सत्याचा जाणीवपूर्वक अनुभव घेतला की तो शाश्वतरित्या स्थायी होतो. अनिवार्यतः ते स्वतः ते कोणत्याच रूपात अभिव्यक्त होत नाही, फक्त पृथ्वीवरील मानवी रूपात व ईश्वराच्या निरनिराळ्या दिव्य अवस्थांमध्ये मधुबियतच्या तुर्या अवस्थेच्या किंवा फना मा अलबकाच्या सुलुकियतच्या व कुतुबियतच्या अवस्थांद्वारा अभिव्यक्त होते. काय अभिव्यक्त होते? अस्तित्व अभिव्यक्त होते, म्हणजेच ईश्वर अभिव्यक्त होतो, म्हणजेच ईश्वर प्रकट होतो. कसा आहे तो ईश्वर? शाश्वत आहे, नश्वर नाही, कधीही न संपणारा, न मिटणारा, अभंग आहे, अविभाज्य आहे, अखंड आहे, स्थायी आहे, कायम आहे, चिरकाल आहे. ते खरं तर ईश्वर म्हणून कुठल्याच रूपात अभिव्यक्त होत नाही, फक्त पृथ्वीवरील मानवी रूपात. आणि ज्या ईश्वराच्या वेगवेगळ्या दिव्य अवस्था आहेत, ईश्वराच्या दिव्य अवस्था म्हणजे कोणत्या? फनापासून फनाफिला, फनाबका, बका, बकाबिला, सुलुकियत, हे जे आपण सगळं मागच्या प्रकरणांमध्ये काही प्रकरणांमध्ये बघितलं, त्या ज्या सगळ्या दिव्य अवस्था आहेत. आता या अवस्था म्हणजे काय आहे? चेतनेतला फरक आहे. बकाबिला म्हणजे काय? की अमर्याद चेतनेला मानवी चेतनेपर्यंत आणणं, स्वतःच ईश्वर साक्षात्कारानंतर त्या अनंतात डुंबत राहण्यापेक्षा ह्या सृष्टीसाठी कार्य करण्यासाठी स्वतःच आणि सृष्टीचं भान परत आणणं. आणि जेव्हा त्याला काही कर्तव्य दिलं जातं तो म्हणजे सुलुकीय. कुतुब म्हणजे सद्गुरू, की जे ह्या सृष्टीसाठी कार्य करतात. तो जे ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू आहेत त्यांचा केवळ उपभोग घेत नाही, अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद, तर त्याचा या सृष्टीसाठी उपयोग सुद्धा करतात. अशी तर खरे ही ईश्वरा हा अशा अवस्थांमधून तो ईश्वर प्रगट होतो. ईश्वराच्या इतर सर्व मधल्या अवस्था भ्रामक अवस्था आहेत. जरी पाषाणापासून ते मनुष्यापर्यंतच्या सुद्धा सगळ्या जीवात्मा म्हणजे ईश्वर जरी असला
जसं आपण वर बघितलं, ती जरी ईश्वर संख्येने बहु आहे, अनंत आहे, भरपूर अवस्था, अगणित अवस्था ईश्वराच्या जरी असल्या तरी ईश्वराची ही सगळी जी रूप आहेत, कोणती? जोपर्यंत तो स्वतःला ओळखत नाही मी ईश्वर आहे, म्हणजे फनाफिलाच्या किंवा 7व्या भूमिकेच्या खालची ईश्वराची जी सगळी रूप आहेत, म्हणजे चेतनेच्या, उत्क्रांतीच्या आणि अंतर्वर्ती मार्गातले इवन भूमिकांची, ती सगळी मायेच्या साम्राज्यातली आहेत. मायेच्या साम्राज्यातली, द्वैताच्या साम्राज्यातली असल्यामुळे ती भ्रामक आहे, भ्रममय आहे, भासमय आहे, खरे नाही. जेथे ईश्वर म्हणून तेच शाश्वत, अपरिमित, सर्वव्यापी, एक अविभाज्य, निराकार अस्तित्व सत्य, जरी शाश्वत सत्य म्हणून ज्याचा अनुभव आला नाही तरी त्याच्याच अस्तित्वाद्वारा अपरिमित अस्तित्वाच्या शाश्वत सत्याची परिपूर्ण चेतना प्राप्त करण्याच्या प्रक्रियेच्या काळात अपरिमित म्हणे असंख्य निर्जीव व सजीव वस्तूची वा प्राण्यांची ईश्वराच्या निर्जीव व सजीव अवस्था म्हणून रूपे धारण करीत प्रतिपादित करते. आता निर्जीव आणि सजीव म्हणजे काय? बीइंग्स अँड थिंग्स ज्याला बाबांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय? लिव्हिंग बीइंग्स म्हणजे कीटक पासून, वनस्पती पासून. पण पाषाण आणि धातू ह्या काय आल्या? वस्तू आल्या, म्हणजे निर्जीव, सायन्सच्या भाषेत निर्जीव अवस्था, पण तोही ईश्वरच आहे. तो काय करतो? अनेक रूप धारण केलेली आहेत, पण ह्या सगळ्या कशा? भ्रामक अवस्था आहे. तिथे जरी ईश्वर तेच त्याचं शाश्वत अमर्याद अस्तित्व अविभाज्य असलं, सर्वव्यापी असलं, निराकार सत्य जरी तिथे अस्तित्वात असलं, तिथे जरी त्याला त्याच्या सत्याचा, त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा अनुभव आला नाही तरी वास्तविक या सगळ्या अवस्था जगून अनुभव करणारा ईश्वर तोच असतो. कोणता ईश्वर? ईश्वर की जो अमर्याद अस्तित्व आहे, जे शाश्वत अस्तित्व आहे, त्याला परिपूर्ण सत्य आहे. ते आपल्या चेतना प्राप्त करण्याच्या ह्या प्रक्रियेच्या काळामध्ये असे असंख्य रूप तोच ईश्वर धारण करतो आणि तोच ईश्वर ती रूप प्रतिपादक करतो, प्रगट करतो, त्या रूपांमार्फत तो ईश्वर. म्हणून आपण काय म्हणतो की सर्व भूताठाई ईश्वर आहे, हे जे आपण म्हणतो ते या अर्थाने सर्वांमध्ये ईश्वर आहे, आपण सर्व ईश्वर आहोत. आणि हा भाव मनात दृढ करून तो सतत जोपासून प्रयत्नपूर्वक वाढीला लावला पाहिजे असा बाबांचा आग्रह असतो. हे जर केलं तर ते जे षड्रूपू आहेत त्यांच्यावर मात करणं सोपं जातं. ज्या बाबांनी इच्छा प्रगट केलेल्या आहेत, आज्ञा दिलेल्या आहेत, त्यांचं पालन करणं सोपं जातं. कुणावर क्रोध करण्यापासून आपण वाचतो, कुणाचा द्वेष करण्यापासून वाचतो. कुणी द्वेष केला तरी त्याच्यावर प्रेम करणं सोपं जातं जेव्हा ही भावना मनात दृढ करून, तिचं बीजारोपण करून ती जाणीवपूर्वक वाढवली पाहिजे की दुसरा कोणी नाहीये, तोही ईश्वर आहे. ईश्वराच्या या सर्व मधल्या मायावी अवस्था, मायेच्या नानाविध व विविध स्थूल, सूक्ष्म व मनोसंस्कारांद्वारा वैश्विक निर्मितीच्या मायेत पोसल्या जातात. आणि जरी सर्व वैश्विक निर्मिती ही माया असली तरी ती दैवी अंडी उगवणाऱ्या यंत्राचे इन्क्युबेटर काम करते, जेथे दिव्यत्वाची चेतना उबवली जाते व जेथे असले उबवणे चेतना पोषित व प्रगमनशीलतेने विकसित झाल्यानंतर स्थूल, सूक्ष्म व मनोरूपांच्या नानाविध, विविध व परिमित संस्कार व वैश्विक सृष्टीच्या विरोधी अनुभवांद्वारा शाश्वत सत्याचा अनुभव प्राप्त करण्यासाठी परिपक्वता निर्माण करते. काय सांगितलं या पॅरेग्राफ मध्ये ते समजून घेऊया. सगळ्यांना माहित आहेच, त्यामुळे मोठा एकच वाक्य आहे, 3, 6, साधारण 9-10 ओळींचं एकच वाक्य आहे. पूर्ण पॅरेग्राफ म्हणजे एक वाक्य आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्याला सगळं माहित आहे, आपण वाचलेलं आहे, आपण समजून घेतलेलं आहे.
थोडक्यात काय सांगितलं की त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळी रूप आहेत, या ज्या सगळ्या पाषाणपासून मनुष्यपर्यंतच्या या सगळ्या विविध योनी आहेत, त्या सगळ्या मायावी आहेत. असं का? कारण त्या मायेच्या साम्राज्यात आहे. असं का? कारण ते द्वैतामध्ये आहे. जे ही द्वैत आहे ते माया आहे. ईश्वर म्हणजे अद्वैत आहे, म्हणजेच ते अद्वैत नाही आहे. परंतु त्या ईश्वराच्याच वेगवेगळे रूप जरी असले तरी ते द्वैताच्या साम्राज्यात असल्यामुळे विविध आहे, मायेच्या विविध रूप आहेत. आणि अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या संस्कारांद्वारा ह्या ईश्वराच्या मायेच्या राज्यातल्या वेगवेगळ्या अवस्था पोचल्या जातात. संस्कार नसेल तर जन्म नाही. हे सगळं जे नाट्य चालू आहे ते कशामुळे चालू आहे? संस्कारांमुळे चालू आहे. संस्कारांमुळे जन्म आहे, संस्कारांमुळे घटना घडतात, संस्कारांमुळे सुख आहे, दुःख आहे, भ्रम आहे, अस्तित्व आहे. कोणतं अस्तित्व? मायेतलं अस्तित्व संस्कारांमुळे आहे. मग ते कोणते कोणते संस्कार असतात? स्थूल जगातले स्थूल संस्कार, पहिली ते चौथी भूमिका सूक्ष्म जगतातले सूक्ष्म संस्कार, 5वी आणि 6वी मनोजगत, मनोजगतातले मनोसंस्कार. अशा पद्धतीने हे जी विश्वाची माया आहे त्या मायेच्या कारखान्यात त्या मायेत त्या पोचल्या जातात. ह्या संस्कारांमार्फत, वेगवेगळ्या संस्कारांमार्फत. इव्हन पहिली ते 6वी ह्या भूमिका सुद्धा मायेच्याच साम्राज्यात आहे. आणि मायेच्या साम्राज्यात असल्यामुळे स्थूल सूक्ष्म आणि मनोसंस्कारांद्वारा या भूमिका ज्या आहेत या अवस्था मायेद्वारा पोचल्या जातात. संस्कारांमुळे त्या वाढीस लागतात. ही सगळी वैश्विक निर्मिती ही जरी माया असली, ही सगळी वैश्विक निर्मिती जरी माया असली तरीही त्याचंही महत्व आहे. ते कसं? हे अंडी उगवणारं मशीन आहे. अंडी म्हणजे तिथे साक्षात कोंबडीची अंडी, पिल्लाची अंडी, पक्षाची अंडी नव्हे. ही अंडी कसली? चेतना तिथे उगवली जाते, प्रगल्भ केली जाते, परिपक्व केली जाते. चेतनेची उत्क्रांती होते. पाषाण ते मनुष्य योनीपर्यंत चेतना विकसित होते. मनुष्य योनीपासून ते 7व्या भूमिकेपर्यंत चेतना उगवली जाते. म्हणजे काय? आंबे कसे पिकायला ठेवले जातात, हो की नाही? आढी लावून आंबे ठेवतात, केळी ठेवतात. कुठलेही फळ आहे कच्च पासून पक्क होण्यासाठी त्याला काय केलं? ते पिकले, पूर्ण वाढ झालेली आहे फळाची, चांगली मोठी कैरी झाली म्हणजे त्या कैरीची फळाची वाढ झाली. आता तिचा आंबा व्हायचा म्हणजे काय? ती कैरी पिकली पाहिजे. तशी मनुष्य अवस्थेपर्यंत चेतना पूर्ण विकसित झाली. आता ती प्रगल्भ झाली पाहिजे, परिपक्व झाली पाहिजे, पिकली पाहिजे, उबली पाहिजे. ती उबवल्या जाण्याचं इथे बाबांनी अंडी उबवणारे यंत्र, इन्क्युबेटर हा शब्द वापरलेला आहे. इथे दिव्यत्वाची चेतना उबवली जाते. म्हणजे काय होतं की जी चेतना संस्कारित असते त्या संस्कारित चेतनेला संस्कारापासून मुक्त केलं जातं. मग ती संस्कारित मानवी चेतना दैवी चेतना होते, उबली ती. म्हणजे अंड्यातून पिल्लू बाहेर आलं असं समजायचं, एक समजण्यासाठी. वास्तविक तसा शब्दशः अर्थ पूर्वी इथे कृपया घेऊ नये. चेतना प्रगल्भ होते, ती संस्कारित मानवी चेतना दैवी होते. आणि 7व्या भूमिकेनंतर तीच दैवी चेतना अमर्याद चेतना होते. म्हणजे सुलुकीय, कुतुबियत, सद्गुरु अवस्था, पूर्णत्व. हे असं उगवणं म्हणजे चेतनेचा आंतरवर्ती विकास. ही त्याला दुसरं हे इंटरनल, त्याला इव्होल्युशन आणि इन्व्होल्युशन असे 2 शब्द बाबांनी दिलेले आहेत. ही जी चेतना आहे ही अशी हळूहळू हळू सतत उत्क्रमित होते, वाढत जाते, वाढत जाते, विकसित होते, विकसित होऊन अधिकाधिक परिपक्व होत जाते, उत्क्रांत होत जाते.
मग ती स्थूल सूक्ष्म आणि मनोजगताच्या मार्फत, त्या संस्कारांमार्फत, विविध रूपांमार्फत, विविध तिचे संस्कार जे आहे त्या संस्कारांमार्फत ती वेगवेगळे अनुभव घेते आणि या अनुभवांमार्फत, संस्कारांमार्फत ही चेतना प्रगल्भ होत जाते, अधिकाधिक प्रगल्भ, परिपक्व अशी चेतना होत जाते. कशासाठी ही चेतना अशी होते? केवळ आणि केवळ सत्याचा अनुभव घेण्यासाठी. दुसरं काहीही कारण नाहीये तिथे. केवळ सत्याचा अनुभव घेण्यासाठी चेतना अशा पद्धतीने विकसित होत जाते. साहेब माईक बंद करा. थँक्यू मेहर प्रसाद. पुढे बाबा सांगतात, खूप सुंदर आहे. एका पॅरेग्राफ मध्ये बाबांनी पूर्ण यात्रा, पूर्ण जर्नी इथे डिस्क्राईब केलेली आहे, तिचं वर्णन केलेलं आहे. ईश्वराच्या मायावी अवस्थेत शाश्वत, निराकार, अपरिमित ईश्वर त्याच्या स्वतःच्या वैश्विक सृष्टीने संस्कारित होत असताना प्रथम स्थूल रूपाची चेतना प्राप्त करतो. आपल्याला हे माहित आहे की तो नेणिवेतला आत्मा आहे. बियॉन्ड गॉड स्टेट म्हणजे अस्तित्व आहे पण चेतना नाही, म्हणून त्याला आपण जाणीव नाहीये, म्हणून नेणिवेतला आत्मा मी कोण म्हणून निघाला. खरा तो कसा आहे? शाश्वत आहे, निराकार आहे, अमर्याद आहे. पण जेव्हा कोहम प्रश्न पडला आणि स्वतःचा शोध घ्यायला तो निघाला तेव्हा तो मायावी अवस्थेत आला. आता ह्या मायावी अवस्थेत, ह्या विश्वात वेगवेगळ्या संस्कारांनी, सृष्टीच्या संस्कारांनी संस्कारित होत असताना तो कसली चेतना प्राप्त करतो? त्या रूपाची चेतना प्राप्त करतो. त्या रूपाशी तो एक रूप होतो. मी म्हणजे दगड, माती, पशु, पक्षी अशा पद्धतीने त्या रूपाशी तो त्या रूपाची चेतना प्राप्त करतो. त्याला चेतना लगेच ईश्वरत्वाची मिळत नाही, म्हणून तर हा सगळा प्रवास होतो व स्थूल जगताचा अनुभव घेतो. नंतर सूक्ष्म रूपांची चेतना प्राप्त करतो व सूक्ष्म जगताचा अनुभव घेतो. म्हणजे कधी? जेव्हा ही पूर्ण विकसित चेतना अंतर्वर्ती होते, जिथे याला अंडी उडवण्याचं यंत्र म्हटलेलं आहे, म्हणजे जिथे चेतनेचा विकास झालेला आहे पण ती चेतना अधिक प्रगल्भ होते, परिपक्व होते, पिकायला लागते असं म्हणणं बरोबर नाही, पण समजण्यासाठी तिथे तो काय करतो? मी म्हणजे सूक्ष्म शरीर असं ती चेतना म्हणते. आणि त्यावेळेला तिथे त्या सूक्ष्म रूपाची तो चेतना प्राप्त करतो आणि सूक्ष्म जगताचा अनुभव करतो. नंतर मनोरूपांची चेतना प्राप्त करतो आणि मनोजगताचा अनुभव घेतो. मग 5व्या आणि 6व्या भूमिकेमध्ये ती चेतना म्हणते मी म्हणजे मन. तिथे चेतनेला या सृष्टीचं, ह्या विश्वाचं भान नसतं, स्थूल जगताचं भान नसतं, सूक्ष्म जगताचं भान नसतं. तिथे त्याला फक्त मनोजगताचं भान असतं. आणि तिथे आता जसं आपण म्हणतो मी म्हणजे माणूस, तिथे चेतना म्हणते मी म्हणजे मन. अशा पद्धतीने मनोजगताचा अनुभव तिथे चेतना घेते आणि सगळ्यात शेवटी अमर्याद स्वची चेतना प्राप्त करते. म्हणजेच ईश्वर आहे ह्या ईश्वर अवस्थेची चेतना सगळ्यात शेवटी म्हणजे 7वी भूमिका गॉड रिअलायझिंग. असा स्वचा अनुभव, स्वतःला शोधणं, स्वतःचं जे मूळ स्वरूप आहे स्वला, त्या मूळ स्वचा अनुभव घेणं. आपण कोण आहे? परमात्मा आहे, ईश्वर आहे, पण त्याचा आपल्याला अनुभव नाही. त्याचा अनुभव घेण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. मग एकदा त्याचा अनुभव घेतला, तिची चेतना प्राप्त झाली, अरे मी तर ईश्वर होतो, ईश्वर आहे आणि ईश्वर राहणार. हा जो मी सगळा स्वतःचा प्रवास बघतोय तो केवळ एक भास होता असा त्याला अनुभव येतो. आणि मग तो त्याचा जो शाश्वत अवस्था आहे, अमर्याद आहे, जी कधी नष्ट होत नाही,
अशा स्वस्वरूपाचा तो अनुभव घेतो, म्हणजे 7व्या भूमिकेत येतो, म्हणजेच ईश्वर साक्षात्कार त्याला होतो. संपूर्ण 5-6 ओळीमध्ये सगळा सृष्टीचा प्रवास इथे वर्णन बाबांनी केला. पुढे बाबा सांगतात, यास्तो म्हणजे या कारणासाठी जेव्हा ईश्वर त्याच्या स्थूल रूपाविषयी सचेत असतो तेव्हा तो स्थूल शरीराशी तादात्म्य करतो. स्थूल रूपाविषयी सचेत असतो तेव्हा स्थूल शरीराशी, मी म्हणजे किडा, वनस्पती, पक्षी, जलचर, प्राणी, पशु, मनुष्य, स्त्री, पुरुष असं त्या त्या देहाशी तो एकरूप होतो. आणि मी म्हणजे हा देह म्हणतो व स्वतःला विशिष्ट स्थूल शरीर म्हणून त्या स्थूल शरीराच्या खास स्थूल संस्कारानुसार पाहतो. जसं स्थूल शरीर असेल ती किड्याचं असो, मुंगीचं असो, माणसाचं असो, माकडाचं असो, त्याप्रमाणे तो स्वतःला बघतो. याचा अर्थ अमर्याद, शाश्वत आणि निराकार ईश्वर कसा आहे. ईश्वर त्याला कुठला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, गंध नाही, वास नाही, असा जो निर्गुण, निराकार, अमर्याद, नष्ट न होणारा ईश्वर काय करतो, स्वतःला मर्यादित, मर्त्य, नश्वर, स्थूल रूप असलेला पाहतो. का? कारण तोच कोहम म्हणून नेणिवेतला आत्मा किडा, मुंगी, माकड, माणूस सगळा आहे. म्हणजे तो अमर्याद असून, नश्वर असून, स्वतःला मर्यादित आणि शाश्वत असून स्वतःला मर्यादित आणि नश्वर समजतो, बघतो स्वतःला तसा त्याचा प्रवास होतो. तो जरी मायेचा जगातला असला. म्हणूनच बघा, जर खरोखर अमर्याद ईश्वर खरोखर मर्यादित झाला असता तर तो अमर्याद आणि शाश्वत ईश्वर एकच म्हणून राहिला असता. हे दोन्ही पहा कसं एकात एक गुंतलेलं आहे, ते समजून घ्यायचा प्रकार काय. ही सृष्टी म्हणजे संपूर्ण ईश्वर आहे, ठीक आहे. संपूर्ण जीव म्हणजे ईश्वर आहे, बरोबर. मग सगळी सृष्टी तर नश्वर आहे, प्रत्येक जण कधी ना कधी मरणार आहे. मग ईश्वर शाश्वत आहे कसं म्हणणार. म्हणून हे जे मर्त्य रूप आहे ईश्वराचं ते मायेच्या साम्राज्यातलं आहे, भ्रमाच्या साम्राज्यातलं आहे. ते खरं नाही, वास्तव नाही, सत्य नाही. त्याला जर खरं मानलं, त्याला जर वास्तव मानलं, त्याला जर सत्य मानलं तर ईश्वर हा निर्गुण, निराकार, शाश्वत आहे ना, व तो नष्ट न होणारा आहे, शाश्वत आहे, अमर्याद आहे, हे आपण म्हणू शकणार नाही. ते विधान आपोआप खोडल्यासारखं होईल. समजतंय का. जर या सगळ्या रूपातला ईश्वर हा खरा मानला तर मग ईश्वर आहे ही जी संकल्पना आहे की तो अनंत आहे, अमर्याद आहे, शाश्वत आहे, नष्ट न होणारा असं जर ही संकल्पनेलाच आदरा बसतो. तोच ईश्वर या सगळ्या रूपांमध्ये आहे आणि ही रूप तर मरणारी आहेत. पण हे सगळं जे मरणार आहे ती माया आहे, तो भ्रम आहे, तो भास आहे. तो जर खरा असता तर ईश्वर खरा नसता. ईश्वर खरा आहे, शाश्वत आहे, सत्य आहे, केवळ एकमेव सत्य आहे. म्हणजेच त्याची ही जी सगळी अनंत रूपे आहेत ती केवळ एक सिनेमासारखी, एक स्वप्नासारखी आहे. ते स्वप्न आहे आणि सत्य नाही. थँक्यू मेहर प्रसाद. याचा अर्थ अमर्याद, शाश्वत व निराकार ईश्वर त्याला मर्यादित, मर्त्य, स्थूल रूप असलेला पाहतो. या अज्ञानाचे कारण केवळ संस्कार. आपल्याला वाटतं तो मर्त्य आहे. अरे सगळ्यांमध्ये ईश्वर आहे तुम्ही म्हणता, मुंगी, माकड, माणूस सगळे ईश्वर आहे, ते तर सगळे मरतात. मग ईश्वर मरणारा आहे असं म्हणता येईल का. नाही, ते मरतात किंवा त्या मरणाऱ्या रूपातला ईश्वर हे अज्ञान आहे.
आणि हे अज्ञान कशामुळे आहे? संस्कारामुळे आहे. ते मुंगी माकड माणूस हे त्या स्वप्नातला एक रोल आहे. ते स्वप्न, दिव्य स्वप्न ईश्वर बघत आहे. खरा ईश्वर सत्य आहे, अमर्याद आहे, एकच आहे. तो कधीही नष्ट होत नाही. ही म्हणून ही जी रूप दिसतात हा एक भास आहे, ही माया आहे, हा भ्रम आहे. लहान मुलांना आपण त्या गोष्टी पूर्वी आमच्या काळात होत्या, चांदोबामध्ये असायच्या, की त्या राक्षसाने मायावी रूप घेतलं. खरा तो कोण असतो? माया, राक्षस असतो. पण त्यांनी मायावी रूप घेतलं. मग मायावी रूपामध्ये तो काहीही बनतो. अशा गोष्टी असायच्या पूर्वी चांदोबामध्ये. आजकाल असतात की नाही माहित नाही अशा गोष्टी. तसं हे मायावी रूप आहे ईश्वराचं, हे खरं रूप नाही. ईश्वराचं खरं रूप कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, शाश्वत आहे, एकच आहे. इथे त्यांना अनंत दिसतो. मग हे दिसणं काय आहे? हे स्वप्न आहे, भास आहे, हे अज्ञान आहे. हे अज्ञान कुठून आलं? संस्कारांमुळे आलं. पुढे बाबा सांगतात. मजा येईल जेवढं जास्त विचार कराल, एकमेकाशी त्याला लिंक करणार, तेव्हा कधी ना कधी कुठला ना कुठला नवीन मुद्दा असा एकदम दोन तारा जोडल्यावर कसा ठिणगी पडते तसा काहीतरी प्रकाश पडेल तर तुम्हाला आनंद वाटेल त्याचा. तेव्हा ईश्वर जो शाश्वतरित्या परात्पर परब्रह्म अवस्थेत आहे की नाही? ईश्वर काय आहे? परात्पर परब्रह्म अवस्था. ही त्याची खरी मूळ अवस्था आहे. मूळ म्हटलं की सगळं संपलं, बेसिक. तिथे तो आहे पण त्याला अस्तित्व नाही. किंवा ईश्वर आहेच्या अनंत अवस्थेत आहे, म्हणजे परब्रह्म अवस्थेत. जसं आता आपण बघितलं की जाणीवपूर्वक तिथे त्याला जाणवतं की ईश्वराची मूळ परात्पर परब्रह्म अवस्था आहे, तिथे ईश्वर आहे हे त्याला जाणवतं. ही ईश्वराची परब्रह्म अवस्था. सुरुवातीला संस्कारांद्वारा संस्कारित झाल्यामुळे त्याच्या सत्याचे ज्ञान प्राप्त करण्याऐवजी अज्ञानच प्राप्त करतो. हा सगळा प्रवास कशामुळे होतो? की कोहम चेतना मिळाली पण पूर्ण चेतना मिळाली नाही, अत्यल्प मिळाली. मग ती चेतना उत्क्रांत होत 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 गेली. पण उत्क्रांतीच्या मार्गातही त्याला कधीच कळलं नाही की मी ईश्वर आहे. जे रूप तो घेत गेला त्या रूपालाच तो कवटाळत बसला आणि त्याच्याशीच एक रूप होत गेला. मी म्हणजे हे रूप. म्हणजे तिथे सत्य म्हणजे तो ईश्वर आहे. त्याला कधीच कळलं नाही की मी परमात्मा आहे. तिथे जर त्याला परमात्मा कळलं तर त्याचा पुढचा प्रवास होणारच नाही. म्हणजे तिथे सत्याचं ज्ञान त्याला मिळण्याऐवजी तो अज्ञान प्राप्त करतो. बरं, हे अज्ञान कशामुळे होतं? संस्कारांमुळे. कारण त्याची चेतना संस्कारित झाली. जी अनंत अमर्याद चेतना ईश्वराची मूळ आहे ती काय झाली? संस्कारित झाली. आता ती संस्कारित कशामुळे झाली? मनामुळे झाले. संस्कार कुठून येतात? इच्छेतून येतात. पहिली इच्छा कोणती होती? स्वतःला जाणण्याची की मी कोण आहे, कोहम. पहिल्या प्रश्नाबरोबर, पहिल्या इच्छेबरोबर पहिला संस्कार निर्माण झाला, म्हणजे मनाद्वारे निर्माण झाला. म्हणजे हा सगळा खेळ मन ते मन आहे. आणि शेवटी मन गेल्याबरोबर आपल्या बरोबर मन सगळा लवाजमा घेऊन जातं. त्याचा लवाजमा मनाचा कोणता? संस्कार, अहंकार, हे सगळं नाश होतो मनाबरोबर. ते नाश झालं की त्याला स्वतःचं स्वस्वरूप कळतं. म्हणून ईश्वर जेव्हा विशिष्ट संस्कारांनुसार विशिष्ट रूप किंवा शरीर प्राप्त करतो त्याला संवेदना होते व अनुभव येतो की तो ते विशिष्ट रूप किंवा शरीर आहे. जेव्हा त्याच्या संस्कार, आता या जन्माचा पिंड हा गेल्या जन्मीच्या संस्कारांचा संस्कार म्हणजे या जन्माचा पिंड असतो. म्हणजे आदल्या जन्मामध्ये जे काही संस्कार कर्म केले त्या कर्मामुळे जे संस्कार प्राप्त झाले त्या संस्कारांनुसार हा पुढचा त्याचा जन्म असतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे की या जन्माचा पिंड हा गेल्या जन्मीचे संस्कार असतात. मूर्तिमान पिंड. जसे संस्कार असतील तसा त्याला त्याचं रूप मिळतं, त्याचं शरीर मिळतं. जसे जसे संस्कार असतील
त्या संस्काराप्रमाणे त्याचं विशिष्ट रूप किंवा शरीर तो प्राप्त करतो. त्याला संवेदना होते व अनुभव येतो की तो ते विशिष्ट रूप किंवा शरीर आहे. त्याला संवेदना होते, त्याला जाणीव होते, त्याला अनुभव येतो की मी म्हणजे माकड आहे, मी म्हणजे गाढव आहे, मी म्हणजे मनुष्य आहे, अशी त्याला काय होते? संवेदना होते. ईश्वर त्याच्या पाषाण रूपात अनुभवतो की तो पाषाण आहे. जेव्हा ईश्वर दगड होता, ईश्वर दगड होता का? कारण तो नेणिवेतला आत्मा म्हणजे कोण आहे? ईश्वर आहे. तो जाणायला निघाला की मी कोण आहे? कोहम. मग तिथे अत्यल्प चेतना असते, इतकी कमी चेतना असते की नाही के बराबर. एवढी चेतना कशात असते? दगडामध्ये असते. म्हणजे तिथे तो दगड होतो. आणि जसे त्याचे संस्कार असतील त्याप्रमाणे तदनुसार सुसंगत संस्कार व त्यांच्या चेतनेसह ईश्वराला संवेदना होते व अनुभव येतो की तो धातू, वनस्पती, कृमी, कीटक, मत्स्य, पक्षी, प्राणी किंवा मानव आहे. जसे जसे संस्कार असतील त्याप्रमाणे ह्या सर्व रूपांची, त्या योनींची त्याला जाणीव होते. स्थूल रूप हे सगळे काय झाले? स्थूल रूप झाले. त्या स्थूल रूपाचं काम काय? त्या अत्यल्प चेतनेची उत्क्रांती करून तिला पूर्ण विकसित करणं. स्थूल रूपांचा प्रकार कोणताही असो, रूपांचा आकार कोणताही असो, ईश्वराची उत्क्रांत होणारी चेतना उत्स्फूर्तपणे ईश्वराला त्याचे साहचर्य त्या रूपाशी, शरीराशी आणि आकाराशी घेण्यासाठी प्रवृत्त करते. मग त्याचं स्थूल माकडाचं असो, माणसाचं असो, गाढवाचं असो, सिंहाचं असो, त्याची प्रकार कोणताही असू दे, आकार कोणताही असू दे, रूप कोणतंही असो, ही जी ईश्वराची चेतना क्रांत होत जाते, तसं तसं तो काय करतो? ती चेतना त्या त्या रूपाशी ईश्वराला साहचर्य करायला भाग पडते, प्रवृत्त करते आणि त्याला स्वतःला संस्कारांद्वारा अनुभव घेण्यासाठी की तो ते रूप, शरीर व आकार आहे प्रवृत्त करते. त्याची चेतना काय करते? संस्कारांमुळे त्याची चेतना त्याला प्रवृत्त करते, पुश करते की तू म्हणजे दगड आहेस, माणूस आहेस, पशु आहेस, पक्षी आहेस, जलचर आहेस. हे ते त्याची जी चेतना आहे ती संस्कारांमुळे तसा अनुभव घेण्याला त्याला भाग पडते. एक मिनिट. काही लोक मी बघते सारखे ये जा चालू आहे. येतात सोडतात मीटिंग मध्ये. असं कळतं का मग काय चाललंय ते कळतं का? कठीण आहे असं ये जा केल्यावर. म्हणजे पहिल्यापासून जॉईन होऊन शेवटपर्यंत टिकून राहिलं तर काहीतरी थोडस असं जर आले गेले तर काय कळत असेल? जर मला शंकाच आहे. असू दे. तद्वत पुढे बाबा सांगतात, जेव्हा ईश्वर सूक्ष्म शरीराविषयी सचेत असतो तेव्हा तो सूक्ष्म जगताचा अनुभव घेतो व स्वतःला सूक्ष्म शरीर किंवा प्राण शरीर म्हणतो. आता आधी काय आपण बघितलं? स्थूल शरीराचा बघितलं, स्थूल जगताचा. ज्या ज्या योनीमध्ये तो आहे, ज्या ज्या रूपात आहे, तो त्या त्या ठिकाणी स्वतःला ते रूप म्हणजे स्वतः समजतो. हे झालं स्थूल जगताचं. पुढे त्याची चेतना मनुष्य रूपामध्ये पूर्ण विकसित झाली. आता पूर्ण विकसित चेतना अंतर्वर्ती झाली. अंतर्वर्ती का? आतमध्ये कोण आहे? परमात्मा आहे, ईश्वर आहे. त्याच्याकडे चेतना वळली, टर्निंग द माइंड, तर त्याला कळणार. हळूहळू त्याचा चेतनेचा पिकवण्याचा, प्रगल्भ होण्याचा प्रवास सुरू होणार. मग तो काय करतो? सूक्ष्म जगत म्हणजे 1 ते 4 भूमिका, म्हणजे तो सूक्ष्म जगताचा अनुभव घेतो आणि तिथे तो स्वतःला मी म्हणजे प्राण शरीर आहे, मी म्हणजे सूक्ष्म शरीर आहे
असं मानतो. कुठे? 1 ते 4 भूमिकांमध्ये, जिथे सूक्ष्म जगताचा त्याचा प्रवास सुरू होतो, म्हणजे भूमिकांचा प्रवास सुरू होतो. त्याचप्रमाणे जेव्हा ईश्वर मनोशरीराविषयी सचेत होतो, म्हणजेच मनाविषयी, तेव्हा तो मनोजगताचा अनुभव घेतो आणि स्वतःला मनोदेह किंवा मन मानतो. आता 4थ्या भूमिकेपर्यंत त्याचं सूक्ष्म जगत झालं. आता 5वी आणि 6वी भूमिका मनोजगतात असते. तिथे तो समजतो मी म्हणजे मन. तिथे त्याला मनोजगताचा तो अनुभव घेतो. केवळ संस्कारांमुळेच अपरिमित ईश्वर परमात्मा निराकार व अनंत असलेला अनुभवतो की तो खरोखरच व ते व्हेरिटेबली केवळ स्थूल भुवनात परिमित स्थूल शरीर म्हणजेच अन्न भुवनात जीवात्मा, सूक्ष्म भुवनात सूक्ष्म शरीर म्हणजेच प्राण भुवनात जीवात्मा किंवा मनोभुवनात मनोशरीर आहे, म्हणजेच मनोभुवनात जीवात्मा. त्या ठिकाणी केवळ आणि केवळ संस्कारांमुळे. सगळ्याचं मूळ काय आहे? संस्कार. पण संस्कार डबल रोल करतात. कारण पण संस्कार आहे आणि इलाज पण संस्कार आहे. संस्कारच आहे जे चेतनेला उत्क्रांत होण्यात, प्रगल्भ करण्यात मदत करतात. संस्कारच आहे त्या संस्कारांमुळे निराकार अनंत असलेला परमात्मा अनुभवतो. अन्न भुवनात किंवा स्थूल भुवनात, स्थूल जगतात तो अनुभवतो की मी जीवात्मा आहे, ते रूप, ते शरीर. सूक्ष्म भुवनात तो अनुभवतो की मी म्हणजे सूक्ष्म शरीर आहे, किंवा मनोभुवनात, मनोजगतात अनुभवतो की मी म्हणजे मन आहे. कशामुळे? संस्कारांमुळे. वास्तविक तो कोण आहे? ईश्वर आहे. ईश्वर स्थूल रूपांद्वारा स्थूल जगताचा अनुभव घेताना असंख्य रूपांच्या संदर्भात साहचर्य असाहचर्य करतो. स्थूल भुवनात तो ईश्वर काय करतो? कधी किडा झाला, कधी मुंगी झाला, कधी मासा झाला, कधी वनस्पती झाला, कधी पक्षी झाला, कधी पशु झाला, कधी प्राणी झाला, कधी माणूस झाला. म्हणजे स्थूल जगतात तो ईश्वर त्या रूपाशी साहचर्य करतो, एकरूप होतो. मी म्हणजे हे रूप असं तो समजतो. आणि असाहचर्य करतो म्हणजे काय? की माकड म्हणून आला जन्माला, नंतर ते माकड मेलं. माणूस म्हणून जन्माला आला आणि नंतर तो मेला. आता मृत्यूनंतर म्हणजेच या शरीराशी असाहचर्य करणं. जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत मी म्हणजे हे शरीर. म्हणजे या शरीराशी आपण एकरूप झालेलो असतो, तादात्म्य पावलेलो असतो, त्याच्याशी एकरूपत्व घेतलेलं असतं. आणि मृत्यू होतो म्हणजे आपण हे साहचर्य तोडतो, म्हणजेच असाहचर्य झालेलं आहे. कशाशी? त्या शरीराशी. म्हणजेच तो ईश्वर अनेक रूपांशी साहचर्य आणि असाहचर्य करतो. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत म्हणजे जन्म आणि मृत्यू, म्हणजे साहचर्य आणि असाहचर्य, म्हणजे जन्म आणि मृत्यूचा अनुभव घेतो. स्थूल रूपाशी करत असलेल्या साहचर्याला व त्या रूपाशी असलेले साहचर्य सोडण्याला अनुक्रमे जन्म आणि मृत्यू म्हटले आहे. पुढे आपण आहे पेज नंबर 230 वर. सॉरी, आता गांगडे सर तर मेहराबाद मध्ये आहे नाही का? केतकी नाहीये ना? मेहराबाद मध्ये. मग तुमची मदत होणार नाही. बरं, चालू दे. केतकी पण नाही ना? आणि कठाळे काका आहेत का? बर, चला, कोणी नाहीये. पुढे पेज नंबर 230. संस्कारामुळे शाश्वत, अमर आणि निराकार ईश्वराला किंवा परमात्म्याला, जन्म मृत्यू विरहित असलेल्या परमात्म्याला असंख्य वेळा जन्म मृत्यूचा अनुभव घ्यावा लागतो. खरा परमात्मा कसा आहे? त्याला मृत्यू नाही, तो अमर आहे, शाश्वत आहे, तो नश्वर नाही. मग
असा जो ईश्वर आहे की ज्याला जन्म पण नाही मृत्यू पण नाही, तो अमर आहे, शाश्वत आहे, निराकार आहे, त्याला आकार पण नाही, अशा निर्गुण निराकार ईश्वराला किंवा परमात्म्याला असंख्य अगणित वेळा जन्म मृत्यू घ्यावा लागतो. ज्या ईश्वराला जन्म मृत्यू खरा नाही त्याला जन्म मृत्यू घ्यावा लागतो. कशामुळे? संस्कारामुळे. संस्कारांमुळे जो पावे तो ईश्वराला या असंख्य जन्म मृत्यूचा अनुभव घ्यावा लागतो. तो पावे तो त्याला न केवळ स्थूल जगताचा जे परिमित म्हणून मिथ्या आहे अनुभव घ्यावा लागतो, परंतु बरोबरच त्याला त्या जगताच्या सुखदुःखांचा आणि गुणावगुणांचाही अनुभव घ्यावा लागतो. आता संस्कारांमुळे त्याला जन्म मृत्यूचा अनुभव घ्यावा लागतो. शाश्वत असूनही जन्म मृत्यूचा अनुभव घ्यावा लागतो. निराकार आणि अमर्याद असून मर्यादित व्हावं लागतं, वेगवेगळे रूप घ्यावं लागतात. केवळ त्याला स्थूल जगताचाच अनुभव घ्यावा लागतो असं नाही, तर हे जे मर्यादित आहे, मिथ्या आहे, भास आहे, खोट आहे, त्या जगताचा त्याला अनुभव घ्यावा लागतो. आणि त्याबरोबर त्याला केवळ त्या जगताचा अनुभव घ्यावा लागतो असं नाही, तर त्या जगातले जे सुख दुःख गुण अवगुण त्या सगळ्यांचाही सुख दुःख ईश्वर आहे, विदाउट ॲट्रिब्यूट्स ना. मूळ अवस्था त्याची कशी आहे? कोणीतरी परवा विचारलं, छान प्रश्न आहे. फॉरेनर्स नेहमी हा प्रश्न एरज काकांना विचारायचे की परवरदिगार प्रार्थनेमध्ये परस्पर विरोधी वर्णन आहे ईश्वराचं, परस्पर विरोधी नाही. यू आर विदाउट ॲट्रिब्यूट्स आणि तुझे अनंत गुण पण आहे आणि तू गुणविरहित पण आहे असं म्हटलेलं आहे. तर अर्धी पेक्षा जास्त परवरदिगार प्रार्थना ही ईश्वराच्या मूळ अवस्थेचं वर्णन करते, आणि पुढची जी अर्धी प्रार्थना आहे ती ईश्वर याचं परब्रह्म अवस्थेचं परमात्मा अवस्थेचं वर्णन करते, की जिथे त्याला सगळे त्रिगुणात्मक पैलू आहेत म्हणजे गुण आहे. तर ह्या जगतात त्याने आल्यानंतर त्याला या जगाच्या सुखदुःखांचा गुणावगुणांचा सगळ्याचा अनुभव घ्यावा लागतो. अजय बाबा कठाळे काका. अजय बाबा, मी म्हटलं मी वाचू शकतो? हॅलो. हा वाचा. हा हा. आता पेज नंबर 230 वर आहे. हो 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 हो. हा, आणि हा सर्व रूपे शरीर आकार एवढा पॅरेग्राफ वाचायला. थँक्यू. हो. सर्व रूपे शरीरे आकार सर्व भुवने व भूमिका सर्व जन्म व मृत्यू सर्व गुणावगुण सर्व सुखे व दुःखे ईश्वराने अनुभवलेली जो ईश्वर शाश्वत निराकार व अनंत आहे, संस्काराचा ठसा उमटलेल्या चेतनेची उत्पत्ती आहे. सारे संस्कार माया रूपाने अभिव्यक्त झालेल्या मायेची उत्पत्ती आहे. म्हणजेच स्थूल सूक्ष्म आणि मनोभवनात ईश्वर जे काही उत्क्रांत चेतनेद्वारा अनुभवितो ते सर्व मायेचा अनुभव आहे, आणि माया स्वभावातच शून्य असल्यामुळे ईश्वराच्या मधल्या मायावी अवस्थात सर्व अनुभव शून्य असतात, परंतु अक्षरशः भ्रम आणि म्हणून मिथ्या आणि परिमित असतात. जय बाबा. थँक्यू. जय बाबा. थँक्यू काका. खूप सुंदर, खूप छान, खूप महत्वाचा. हा सगळा जो काही खेळ आहे ती सगळी चेतनेची उत्पत्ती आहे. किती छान सांगितलंय. जे काही सगळी ईश्वराची रूप आहे, सगळे शरीर आहे, सगळे आकार आहे, सगळे तिन्ही भुवन आहे, सगळ्या सप्त भूमिका आहे, सगळे जन्म मृत्यू गुण अवगुण सुख दुःख, हे सगळं जे काही ईश्वर अनुभवतो, कोणता ईश्वर? जो एकमेव आहे, जो अनंत आहे, अमर्याद आहे, निराकार आहे,
शाश्वत आहे, तो हे सगळं कसं अनुभवतो? ही काहीही नाही, पण त्या चेतनेची उत्पत्ती आहे. ती चेतना विकसित होत असताना निर्माण झालेलं हा सगळा जंजाळ आहे. म्हणजेच संस्कारांचा ठसा उमटलेल्या चेतनेमुळे हे सगळं होतं. बरं, हे सगळं जे आहे हे सगळं मायारूप आहे. हे सगळं कसं व्यक्त झालंय? मायेची उत्पत्ती आहे, माया रूपाने अभिव्यक्त झालंय, माया रूपाने प्रगट झालेला आहे. म्हणजे काय? तर स्थूल, सूक्ष्म आणि मनोभुवनामध्ये ईश्वर उत्क्रांत होत असणाऱ्या चेतनेद्वारा प्रगल्भ, परिपक्व, विकसित होणाऱ्या चेतनेद्वारा ईश्वर जे काही अनुभवतो ते दुसरं तिसरं काही नसून केवळ आणि केवळ माया आहे. बरं, ही माया कशी आहे? स्वभावतःच मायेचा स्वभाव, मायेचं मूळ कसं आहे? शून्य आहे. माया म्हणजे शून्य, झिरो. मग झिरो मध्ये जर काही जे असेल तर ते झिरोच असणार की नाही? म्हणजे ही सगळे रूप, हा सगळा अनुभव, हे सगळं सुख दुःख सगळं झिरो आहे, भ्रम आहे, भास आहे. कारण ते मायेची उत्पत्ती आहे. मायेत सगळं अनुभवलेलं जातं आणि माया तर मुळातच शून्य आहे. म्हणजे शून्यात अनुभवलेलं काय असणार? शून्यच असणार. म्हणजे हे मधल्या ज्या काही ईश्वराच्या अवस्था आहे, मधल्या म्हणजे कोणत्या? परात्पर पासून पूर्णावस्थापर्यंत, अंतिम अवस्थापर्यंत. पहिली अवस्था ईश्वराची मूळ अवस्था आणि दुसरी अवस्था अंतिम अवस्था. याच्या मधलं हे जे काही नाट्य आहे ते नाट्यच आहे, पिक्चर आहे, स्वप्न आहे, भास आहे. कारण ते मायेत आहे, मायेमध्ये सगळं शून्य असतं. म्हणून हे काही जो काही ईश्वर अनुभवतो हे सगळे अनुभव शून्य असतं. केवळ शून्य नाही तर अक्षरशः भ्रम, आणि भ्रम असल्यामुळे ते खोटे असतात, मिथ्या असतात आणि म्हणून मर्यादित असतात. या सगळ्यातून खरा जो सत्य स्वरूपातला ईश्वर आहे तो तसाच राहतो. हे सगळे रूप बदलले, सुख आलं, दुःख आलं, चेतना विकसित झाली, प्रगल्भ झाली, काही होऊ दे, आत्म्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. आत्मा आहे तसाच राहतो. म्हणजे जर ह्याच्याने आत्म्यात काही बदल झाला असता तर याला काही अर्थ होता. हे निरर्थक आहे, स्वप्न आहे, शून्य आहे. कारण याने जो काही बदल होतो तो चेतनेत होतो, संस्कारात होतो, आत्म्यात काहीही बदल होत नाही. आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी सुंदर आकृतीच्या माध्यमातून हे समजून सांगितलं की जे काही फरक होतात, बदल होतात वर खाली, ते सगळं चेतनेत होतं, संस्कारात होतं. आत्मा तसाची तसा राहतो, आत्मा तसाच होता, सुरूपासून तसाच राहतो, त्यात काहीही बदल होत नाही. येस काका, पुढे. केवळ हा, ह्या फार सुंदर वाक्य आहे. एक पहिलंच वाक्य जे आहे फार सुंदर आहे. केवळ जेव्हा संस्काराचा ठसा उमटलेली चेतना सर्व संस्कारापासून मुक्त होते तेव्हा मानवी रूपात मुक्ती, निर्वाण किंवा फना म्हणून प्राप्त होते. जेव्हा जेथे केवळ चेतना आहे व जेथे मायेचे इतर सर्व जे माया रूपाचे होते कायमचे नाश पावते. केवळ एकाचे बाबतीत जो निर्णयानंतर 3 किंवा 4 दिवसाकरिता शरीर राखतो, मुक्त चेतना संस्काराचा ठसा, कंसामध्ये संस्काराचा ठसा उमटलेली अथवा संस्कार विरहित अनिवार्य शाश्वत ईश्वराच्या फनाच्या दुसऱ्या अवस्थेत म्हणजेच फनाफिलामध्ये अनुभव घेते व प्रतिपादित करते की निस्संदेह अहम ब्रह्मास्मी
ही निसंदेह अहम ब्रह्मास्मीची अवस्था निर्विकल्प अवस्था आहे. जेव्हा अक्षरशः संस्कार विरहित किंवा संस्काराचा ठसा न उमटलेली चेतना मानवी रूपाशी शृंखलाबद्ध असलेली लिंक्ड कंसामध्ये इंग्रजीमध्ये लिंक लिहिलेलं आहे अनुभविते की मी ईश्वर आहे, मी ईश्वर होते व ईश्वर याही नंतर ईश्वर राहील, शाश्वत व सर्व सचेत अस्तित्व म्हणून याप्रमाणे मनुष्य ईश्वर होतो व असे म्हटले जाते की मनुष्याला ईश्वर साक्षात्कार झाला किंवा परमात्म्यातील जीवात्मा परमात्म्यातील शिवात्मा झाला. जय बाबा. जय बाबा. थँक्यू काका. खूप सुंदर सुंदर पॅरेग्राफ झालं. बरं झालं सगळं एकत्र वाचला. फक्त यात एक छोटं करेक्शन पुस्तकात ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी करून घ्याल. 231 पानावर पहिलीच ओळ आहे, कंसात त्यांनी दिले संस्कारात ठसा उमटलेली, त्याचा ठसा न उमटलेले, न एवढा एक शब्द ऍड करायचा. बाकी इथे बाबांनी आता काय सांगितलं ते बघूया. जेव्हा ही चेतना ती कधी आहे, आता संस्कारांचा ठसा उमटलेली चेतना आहे. जेव्हा हे संस्कार त्याच्यावरचे नष्ट होतात तेव्हा असं म्हटलं जातं की त्याला मुक्ती मिळाली. त्याला मानवी रूपात मुक्ती किंवा निर्वाण किंवा फना म्हणजे 7व्या भूमिकेतली पहिली अवस्था की जिथे केवळ चेतना आहे, अस्तित्व आहे, जिथे मायेचे इतर सर्व जे माया रूपाचे होते नाश पावते. म्हणजे तिथे माया रूपाचं काय काय होतं, मन गेलं की मन आपल्या बरोबर सगळा लवाजमा घेऊन जातं. मग ते षड्रिपू असतील, अहंकार असेल, हे सगळं नाश पावतं, मनोनाश होतो, संस्कार नष्ट होतात, अहमभाव नष्ट होतो. नष्ट होतो म्हणजे सेपरेटनेसचा अहमभाव नष्ट होतो. तिथे मूलोच्छेद होतो, खोटा अहम जाऊन स्वची स्थापना होते आणि त्याला कळतं की मी म्हणजे ईश्वर आहे, मी ईश्वर होतो, मी ईश्वर आहे, मी ईश्वर राहणार. ही चेतना त्याला तिथे मिळते. म्हणजे केवळ एकाचे बाबतीत जो निर्वाणानंतर, इथे निर्वाणानंतर आहे, निर्वाण म्हणजे कोणती अवस्था, गॉड रिअलायझेशन म्हणजे फना फिलाह. आता फना आणि फना फिला मध्ये फरक आपण बघितला. फना आणि फना फिला हे दोन्ही 7व्या भूमिकेच्या 2 अवस्था आहेत. फना म्हणजे तिथे केवळ निर्वात पोकळी असते, म्हणजे ईश्वराची मूळ अवस्था असते. पण ईश्वराची मूळ अवस्था प्राप्त करणं हे उद्दिष्ट नाहीये. उद्दिष्ट काय आहे, कॉन्शियसली ईश्वराच्या मूळ अवस्थेचं अस्तित्व अनुभवणं, त्याचं भान येणं, हे उद्दिष्ट आहे. म्हणजेच फनाफिला हे उद्दिष्ट आहे. म्हणजेच ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं. केवळ बाबा सांगतात की एकच जो निर्वाणानंतर 3 किंवा 4 दिवसांकरता शरीर राखतो, म्हणजेच ईश्वर साक्षात्कारानंतर 3 ते 4 दिवसात त्याचं शरीर सुटतं. निर्वाणानंतर, निर्वाण म्हणजे फनाफिलाह मिळाल्यानंतर, फनाफिलाह मध्ये ईश्वर साक्षात्कार, तिथे मी ईश्वर आहे अवस्थेचा तो अनुभव घेतो. आणि जेव्हा ही भावना त्याची असते की मी ईश्वर आहे, ती फनाची पोकळी भरून काढते आणि मग ती फनाची निर्वात पोकळी निर्वात न राहता तिथे मी ईश्वर आहे ह्या अवस्थेचं, ह्या कल्पनेचं, ही जी जाणीवेची स्थापना होते. म्हणून ज्याला ईश्वर साक्षात्कार मिळतो त्याच्या बाबतीत केवळ एकाचे, बाकी सगळ्यांचं जे माया रूपाचं जे आहे ते कायमचं नाश पावतं. परंतु केवळ एकाचे बाबतीत, कोण, ज्याने ईश्वर साक्षात्कार प्राप्त केले, त्याच्यासाठी काय होतं, बाबा सांगतात 3 किंवा 4 दिवसांकरता शरीर राखतो. म्हणजे हे त्याचं स्थूल शरीर तो राखतो. मुक्त चेतना म्हणजेच संस्कारांचा ठसा न, इथे न शब्द महत्वाचा आहे. संस्कारांचा ठसा, जर ठसा उमटलेली असेल तर ती मुक्त चेतना राहणार नाही. मुक्त चेतना ही कशी असते, संस्कार विरहित चेतना, दुसऱ्या भाषेत अशी चेतना
नेसेसरीली अनिवार्यतः शाश्वत ईश्वराच्या फनाच्या दुसऱ्या अवस्थेत म्हणजे फनाफिलामध्ये अनुभव घेते. म्हणजेच सातव्या भूमिकेची दुसरी अवस्था फनाफिला, मी ईश्वर आहे ह्याचा अनुभव तिथे चेतना घेते. आणि मग तिथे त्याला अहम ब्रह्मास्मी निस्संदेहपणे त्याला समजतं मी ब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे, मी ईश्वर आहे. ह्या अवस्थेचा निर्विकल्प अनुभव आहे म्हणून त्याला निर्विकल्प समाधी सुद्धा म्हणतात. निर्वाण अवस्थेला निर्विकल्प समाधी सुद्धा म्हणतात, कारण तिथे कुठलाच विकल्प नाही, कुठली शंका नाही, कुठलाही तिथे शंका असण्याचं कारण नाही की मी म्हणजे ईश्वर आहे. ह्या अवस्थेचा तो सातव्या भूमिकेतल्या दुसऱ्या अवस्थेत फनाफिलामध्ये अनुभव घेतो आणि तिथे निस्संदेह अहम ब्रह्मास्मीची अवस्था निर्विकल्प अवस्था आहे. त्यात काही विकल्प नाही, दुसरं काही शंकाच नाहीये. जेव्हा अक्षरशः संस्कार विरहित व संस्कारांचा ठसा न उमटलेली चेतना, तिथे संस्कार नाही, मन नाश झाला, संस्कारांचा नाश झाला, अहमचा खोट्या अहमचा नाश झाला किंवा अहमचा मूलोच्छेद झाला, तिथे संस्कारांचा ठसा न उमटलेली ती चेतना आहे. इथे जे बाबांनी सांगितलं की केवळ ते कशासाठी की जे मायाचं होतं ते सगळं नाश पावलं. फक्त ज्याला हा गॉड रिअलायझेशन अनुभव मिळतो त्याच्या बाबतीत काही दिवस शरीर राखलं जातं. ते कधी 3 ते 4 दिवस असेल का, कारण हे शरीर पण मायेचं आहे. म्हणून बाबांनी केवळ एकाचे बाबतीत असं म्हणून पुढे एवढं दिलेलं आहे स्पष्टीकरण, ते यासाठी की जे एकदा ईश्वर अवस्था प्राप्त म्हणजे आहेच ईश्वर, पण त्याचा जेव्हा अनुभव येतो फनाफिला किंवा ईश्वर साक्षात्कार होतो तेव्हा जे जे मायेचं आहे ते नष्ट होतं. मग त्यात शरीरही नष्ट होतं का, या शरीराचं कारणच आहे, हेतूच आहे की ईश्वर अवस्था प्राप्त, ईश्वर अवस्थेचा अनुभव घेणं. ते केवळ माध्यम आहे. मग त्याचा हेतू सफल झाल्यानंतर त्याची गरज नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण जसं टॅक्सी घेतो, ट्रेन घेतो, ठिकाणाला पोहोचल्यावर आपण ती वस्तू ती गाडी सोडून देतो, किती लक्झरियस असो, आपण त्यात बसून राहतो नाही. आपले ठिकाण आलं तर असं विमान असलं तरी ते सोडून देतो कोणी ते बसून. तसं हे शरीर नंतर सुटून जातं कारण ते मायेचं आहे. पुढे बाबा सांगतात की मानवी रूपाशी शृंखलाबद्ध असलेली चेतना, ही चेतना जी म्हणते मी म्हणजे मनुष्य, अशी ती जखडली गेलेली आहे मानवी रूपाशी. ती चेतना काय अनुभव करते, मी ईश्वर आहे, मी ईश्वर होते, मी ईश्वर राहणार, याचा प्रत्यक्ष अनुभव ईश्वर साक्षात्कारामध्ये येतो. पण याप्रमाणे माणसाचा ईश्वर होतो, मॅन टू गॉड म्हणून. आणि मग ह्यालाच म्हटलेलं आहे की ईश्वर साक्षात्कार किंवा परमात्म्यातील जीवात्मा परमात्म्यातील शिवात्मा झाला. जीवात्मा ते परमात्मा ते शिवात्मा हा प्रवास. पण तो जीवात्मा वेगळा आहे का, परमात्म्यातील जीवात्मा परमात्म्यातील शिवात्मा झाला. आता इथे एक छोटी फुटनोट आहे, शरीर याला ऍस्ट्रिक करून खाली टाकलेली आहे, तेवढी वाचू आणि मग पुढे जाऊ. मेहर बाबांनी स्पष्टीकरण दिले आहे, जे निर्वाणानंतर लगेच 3 किंवा 4 दिवस शरीर राखून ठेवत नाहीत त्यांना मुक्ती प्राप्त होते. आता आपण मुक्तीचे सगळे प्रकार मागच्या वेळेला बघितलं, कुठे शरीर राखलं जातं, कुठे राखलं जात नाही, किती दिवस राखलं जातं तर किंवा ईश्वर साक्षात्कार मिळालेले आत्मे ते ईश्वराच्या त्रिगुणात्मक किंवा ज्यांनी पूर्णत्व प्राप्त केलं, सृष्टीचं स्वतःचं भानही आणलं, ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलूंचा जे उपभोग घेतात परंतु दुसऱ्यांसाठी उपयोग करत नाहीत कारण त्यांना काहीही कर्तव्य दिलेलं नाही. अशा वेगवेगळ्या, त्याला परममुक्ती वगैरे म्हटले, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुक्ती आपण मागे मुक्ती चातुष्ट नावाचं एक पुरवणी होती त्यातही बघितलं आणि मुक्तीचे प्रकार मध्ये पण आपण मुक्तीबद्दल सगळं बघितलेलं आहे. आणि इथे त्याबद्दलच सांगितलेलं आहे की
ईश्वर साक्षात्कारानंतर जर शरीर राखून ठेवलं ना, म्हणजेच जर त्याला 6व्या भूमिकेत असतानाच मृत्यू आला तर त्याला 7वी भूमिका प्राप्त होते, पण तिथे चेतना नसते, म्हणून त्याला फक्त मुक्ती म्हटलेलं आहे. त्याला ईश्वर साक्षात्कार म्हणता येत नाही, कारण अनुभव याला चेतना नाही, शरीर नाही. म्हणून बाबांनी सांगितलं की ईश्वर साक्षात्कार हा फक्त मानवी देहातच प्राप्त होतो. त्यानंतर अच्छा 1 मिनिट मला द्या की मी इमर्जन्सी लॅम्प आणून आपलं पुढे चालू ठेवते. पण लकीली अजून चालू आहे लिंक, तरी वायफाय जाईल थोड्या वेळाने. 1च मिनिट. लाईट गेले. अरे हा लाईट कशाला इथला बंद केला त्यांनी? कशाला बंद केला? हा चालू असतो. लवकर द्या मला. आपली कबा उठला का कैवल्य? उठ बाबा आता. बघू 6:45 झाले. उठा 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 उठा. आता हे चार्ज केलेलं असेल तर ठीक आहे, पण हे आता वायफाय किती वेळ चालेल? वायफाय नाही चालू, डाटावर चालेल त्याला. पण रेकॉर्डिंग चालू आहे वाटतं. डाटावर चालेल. हा, मग मला आता मोबाईलवर घ्यायला लागेल ना. हे रेकॉर्डिंग असंच चालू ठेवते, कारण ते चालू आहेच आहे रेकॉर्डिंग, कारण ते विंडोज वर आहे. बरं, तर थोडासा इको येऊ शकतो. सॉरी फॉर दिस डिस्टर्बन्स. वाचायला मिळेल. हे बरं, तुम्ही दार लावा. आवाज करणार असाल तर प्लीज. मी उघडं ठेवलेलं आहे, पण तुम्ही लावून घ्या. आणि लाईट आले तर माझा लाईट बंद नका करू. लाईट दार लावा बेटा. जय बाबा. जय बाबा. घेऊया. बाबा जय बाबा. अरे वा, लाईट पण आले. हॅलो. हो हो, लाईट आलेले आहे. बरं झालं. आता हो चालेल चालेल. आणि नाही, या आधी ना 1 मिनिट. काका 1च मिनिट. पुढे एक त्या फुटनोटचं दुसरा एक पॅरेग्राफ आहे, जो निर्वाण अवस्थेमध्ये आहे किंवा मुक्ती प्राप्त केलेल्या कोणाकरताही वेळ अस्तित्वात नाही. तिथे अनंत ईश्वरत्वामध्ये वेळ ही संकल्पनाच नाहीये, कारण तिथे अनंतत्व आहे. तिथे शाश्वतपणा आहे. जिथे शाश्वतपणा नाही आहे, जे नश्वर आहे, त्या नश्वर मध्ये काल ही संकल्पना अस्तित्वात येते. जर ते नश्वर नाही आहे, शाश्वत आहे, तर तिथे काळ ही संकल्पनाच नाही. हा महत्वाचा एक मुद्दा आहे. उल्लेखित कालावधीला 3 ते 4 दिवस यांच्यासाठी अर्थ आहे की जे स्थूल सचेत आहेत व ज्यांना वेळेची बंधने आहे. म्हणजे इथं कुणी हा नाही वाद घालू की बा तो जर मुक्त झालाय, त्याला ईश्वर साक्षात्कार आहे, तो ईश्वर झाला, तर मग त्याला काळ आणि वेळेचं बंधन नाही. त्यासाठी जे स्थूल शरीरात आहे त्यांच्यासाठी. आता 1-2 मिनिट काका, मी परत एकदा लॅपटॉप वरून जॉईन व्हायचा प्रयत्न करते आणि पहिलं रेकॉर्डिंग स्टॉप करते, कारण ते होते की नाही कळायला मार्ग नाही. जय बाबा.